हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर कालच्या लेक्चरला आपण करंट इलेक्ट्रिसिटी ह्या चॅप्टर मधला इलेक्ट्रिक करंट, ओहम्स लॉ आणि 1 ओहम रेझिस्टन्स हा भाग बघितला होता. तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. बघा मित्रांनो, 9वी पासून जे इलेक्ट्रिसिटी बद्दल तुम्हाला माहिती दिलेली असते ती तुम्हाला अक्षरशः 11वी 12वीला सुद्धा जशीच्या तशी आहे. म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी बद्दल जी इन्फॉर्मेशन तुम्हाला 9th स्टँडर्ड मध्ये आहे तीच 10th 11th 12th आणि सो ऑन जेव्हा जेव्हा तुम्ही करंट इलेक्ट्रिसिटीचा अभ्यास करणार तेव्हा तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्याच्या सगळ्या कन्सेप्ट लागणार. ह्या कन्सेप्ट पूर्णतः समजल्याशिवाय तुम्हाला यांच्या पुढचा भाग समजणं खूप जास्त अवघड आहे. म्हणून आता एक एक कन्सेप्ट आपण खूप जास्त डीप मध्ये बघतोय, नाही का? मग ते पोटेन्शियल डिफरन्स असो, इलेक्ट्रिक करंट असो, रेझिस्टन्स असो, त्याच्यानंतर ओहम्स लॉ असो, एखाद्या वायर मधून फ्लो होणारा करंट असो, आणि ह्याच गोष्टी तुम्हाला 10वीला लागणार आहे. 10वीला सुद्धा ह्याच्याच रिलेटेड एक चॅप्टर आहे तुम्हाला सायन्स पार्ट फर्स्ट मध्ये, आणि तो आहे द इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, आणि त्याची सुरुवात डायरेक्टली पोटेन्शियल डिफरन्स पासून होते. मग जर तुम्हाला ह्या अगोदरच्या गोष्टी माहित नसतील की इलेक्ट्रिक करंट काय आहे आणि त्याच्यानंतर रेझिस्टन्स काय असतो, तर पोटेन्शियल डिफरन्स आणि मग त्याच्या पुढच्या संकल्पना ज्या काही आहेत दिलेल्या त्या समजायला थोडंसं अवघड जातं. त्याच्यामुळे आताच व्यवस्थित समजून घ्या आणि याला लर्न करून टाका, जेणेकरून आपल्याला सोपं जाईल. मग ते तुम्हाला 10वीला 11वीला 12वीला फिजिक्स मध्ये 11वी 12वीला याच्याबद्दल तुम्हाला डिटेल नॉलेज दिलेलं आहे, पण ते हायर लेवलचं आहे. जोपर्यंत तुम्ही हे नाही समजून घेत तोपर्यंत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजणार नाही, अवघड जाईल तुम्हाला. आणि सायन्सचं एक बेसिक आहे की ज्या बेसिक कन्सेप्ट आहे ज्या तुम्हाला आता शिकवल्या जात आहेत कोणत्याही, मग आपण आता इलेक्ट्रिसिटी बद्दलच्या बोलतोय तर ह्या तुम्हाला आयुष्यभर लागणार आहेत. जेव्हा जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करणार तुम्हाला या कन्सेप्ट लागणारच. त्याच्यामुळे ह्या बदलणार नाहीयेत, ह्या तशाच राहणार आहे. त्याच्यामुळे याला व्यवस्थित समजून घ्या. तर मग आपण क्विकली रिकॅप करूया. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच काय? बोला. V इज इक्वल टू डब्ल्यू अपॉन क्यू, हा झाला त्याचा फॉर्म्युला. पोटेन्शियल डिफरन्स रिप्रेझेंटेड बाय लेटर V. And what is the definition of potential difference? The amount of work done to carry unit positive charge while transferring from one point to another point. Then potential difference is measured in volts, right? Then second concept, free electrons. Every metal has a number of free electrons, means the electrons which are loosely bounded to the nucleus, and that's why they are available for the motion. Then current flowing through the wire. If wire is not connected to any circuit, cell or battery, then the electrons are present in the wire, conducting wire, but they are moved in a random motion. If such wire is connected to the cell or battery, then a potential difference is created and electrons in the conductor start flowing from negative terminal to positive terminal. Remember one line, though the electrons are traveling from negative terminal to positive terminal, the conventional direction of current is from positive terminal to negative terminal. Then in the last lecture we saw electric current. What is electric current? Yes, it is just a flow of electrons or the amount of charge passing through any particular cross sectional area in unit time is called electric current. Electric current is represented by letter I, and we got the formula I is equal to Q upon T, where Q is the charge and expressed in coulombs, while T is time and it is expressed in second. चार्ज हा कुलम मध्ये व्यक्त केला जातो आणि टाइम हा सेकंदामध्ये व्यक्त केला जातो. And you know that a charge on an electron is 1.6 into 10 to the power of minus 19 coulomb. Then we saw
Ohm's law. What was that? If a physical state of a conductor remains same, means constant, then current I is directly proportional to potential difference, right? Then we define the formula. V is equal to IR, right? 1 ohm resistance. What is 1 ohm resistance? Or when you will say the resistance of a conductor is 1 ohm, if 1 volt of a potential difference is applied while carrying 1 ampere current in the 2 points, between the 2 points, then it is said to be there is 1 ohm resistance, right? Means while carrying 1 ampere current through a conductor, if there is 1 volt potential difference applied between the 2 points, then the resistance present between these 2 points is 1 ohm. Then in today's lecture we are going to start with the resistance and resistivity of conductor. ह्या लेक्चरला आपण रेझिस्टिव्हिटी आणि रेझिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर बघणार आहे. पण तत्पूर्वी एक गोष्ट मला आठवते की मागच्या लेक्चरला एक उदाहरण मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिलं होतं, बरोबर आहे का? एक उदाहरण आपण इथं सोडवलं होतं आणि दुसरं मी तुम्हाला होमवर्कला दिलं होतं. किती जणांनी ते सोडवलं? आलं तुम्हाला? बर. तर ज्यांनी हे उदाहरण सोडवलं असेल त्यांनी टॅली करून घ्यायचं आहे, आणि ज्यांनी सोडवलं नसेल किंवा ज्यांना जमलं नाही त्यांनी बघा हे उदाहरण कसं सोडवायचं होतं. खूप सोपं उदाहरण होतं. ते असं होतं, इन अ कंडक्टर देयर इज 0.8 एम्पियर करंट फ्लोइंग, right? 0.8 ampere current is flowing through a conductor for 10 minutes. How? 10 minutes. How much? 10 minutes. So what is given? Here I will write, see, given. What is given? Current I is equal to 0.8 ampere. Then time t is equal to 10 minutes. But you know that time is always expressed in seconds. That's why 10 into 60 seconds. Why? Because each minute have 60 seconds. So 10 into 60, which is equal to 600 seconds, right? Then we have the formula. What it is? What we have to calculate? That is Q, right? Q is equal to how much? What is the charge? So the formula is I is equal to Q upon T. Here is the formula. We want to calculate Q, therefore Q is equal to T ला या बाजूला पाठवून द्या, इकडे भागाकारात, तिकडे गेल्यावर गुणाकारात, I into T, that is 0.8, put the values, into 600 seconds, which is equal to 6 8s are 48, and here is 0. 480 is the answer, and charge is expressed in coulomb. So what is your answer? 480 coulomb. Please look at how this is solved. Right? Now, what is the resistance and resistivity of a conductor? बघा मित्रांनो, रेजिस्टन्स म्हणजे रोधकता, राईट? मग ही रेजिस्टन्स कसा निर्माण होतो कोणत्याही कंडक्टर मध्ये? तर बघा, सपोज दिस इज अन आयर्न बार, राईट? ह्या आयर्न बार, आता यू नो दॅट आयर्न इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. कसं काय? तर जेव्हा ह्या आयर्न बार मध्ये देर आर लॉट्स ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स इन आयर्न. When this iron bar is attached to cell or battery, then all electrons present in this iron bar start moving from lower potential to higher potential. आणि म्हणून इलेक्ट्रिक करंट हा निगेटिव्ह टर्मिनल पासून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे फ्लो व्हायला सुरुवात होतो, राईट? पण जेव्हा हे इलेक्ट्रॉन अत्यंत गतीने एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे जात असतात, तेव्हा
गतीमुळे हे ऍटम्स वरती आणि आयन्स वरती आदळतात. कोणत्या? या कंडक्टरच्या. ऍटम्स आणि आयन्स वरती आदळल्याने तिथं सम सॉर्ट ऑफ फ्रिक्शन तयार होतो, म्हणजे घर्षण तिथं तयार होतं. आणि ह्याच घर्षणामुळे त्या इलेक्ट्रॉन्सच्या वाहनामध्ये, त्या इलेक्ट्रॉन्सच्या वाहत असताना त्या गतीमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि म्हणून याला आपण म्हणतो रेझिस्टन्स, म्हणजेच रोधकता. प्रत्येक धातूची, प्रत्येक इलेमेंटची रेझिस्टिव्हिटी पॉवर ही जी असते ती वेगवेगळी असते. ती लोखंडाची वेगळी असेल, आयर्नची वेगळी असेल, ती कॉपरची वेगळी असेल, ती गोल्डची वेगळी असेल, ती ॲल्युमिनियमची वेगळी असेल. राईट? म्हणजेच रेझिस्टिव्हिटी इज ऑल्सो अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मेटल. नो टू मेटल्स हॅव सेम रेझिस्टिव्हिटी. कोणत्याही दोन वेगवेगळ्या धातूंची रेझिस्टिव्हिटी सुद्धा सारखी नसते, ती वेगवेगळी असते. म्हणजे ही युनिक आयडेंटिटी आहे या मेटल्सची. मग रेझिस्टिव्हिटी म्हणजे काय? तर रेझिस्टिव्हिटी म्हणजेच जो वाहकामधून वाहणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला अडथळा निर्माण होतो, त्यांच्या गतीला जो अडवण्याचं काम करतो, त्याला रेझिस्टिव्हिटी असं म्हणतात. नाउ प्लीज सी रेझिस्टिव्हिटी. आता आपण या कंडक्टरची रेझिस्टिव्हिटी बघू. तर रेझिस्टिव्हिटी कशावरती डिपेंड असते? तर रेझिस्टिव्हिटी जर टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर रेझिस्टिव्हिटी ही डिपेंड असते की त्या कंडक्टरची लेंथ किती आहे आणि त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे. ठीक आहे? मग दोन स्टेटमेंट जरा काळजीपूर्वक ऐका. रेझिस्टिव्हिटी ऑफ अ कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ. ठीक आहे? ती डायरेक्टली प्रोपोर्शनल असते लेंथला. आणि दुसरं स्टेटमेंट आहे द रेझिस्टिव्हिटी ऑफ कंडक्टर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ क्रॉस सेक्शन इफ टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. Now please see, if resistance of a conductor is R, कंडक्टरचा रेझिस्टन्स R आहे, तर मी सांगितलेल्या पहिल्या वाक्यानुसार R is directly proportional to L. Resistance is directly proportional to length. And second statement was resistance is inversely proportional to area of cross section which is represented by A. ठीक आहे? मग या दोन्ही स्टेटमेंट्सला आपण एकत्रित करूयात, दोन्ही गोष्टींना एकत्रित करूयात. काय मिळेल आपल्याला? Therefore R is directly proportional to L upon A. R दोन्हीमध्ये सारखा आहे. इकडं हा डायरेक्टली प्रोपोर्शनल L ला आहे, तर इनव्हर्सली प्रोपोर्शनला कशाला आहे? A ला. म्हणजे थोडक्यात कसं होणार आहे बघा, L into 1 upon A. आता इथे L च्या खाली काही नाही म्हणजे A. यांचा गुणाकार काय होईल? L upon गॉट इट? म्हणून R इज इक्वल टू L अपॉन A. आता तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा आपण हे प्रपोर्शनॅलिटी साइन काढतो आणि इक्वल टू साइन टाकतो तेव्हा आपल्याला एक कॉन्स्टंटची गरज पडते. नाउ R, I will remove this proportionality sign and place is equal to, and proportionality constant is rho. हा जो proportionality constant टाकला बघा, R is equal to rho into L upon A. In this, rho is the constant of proportionality and it is called resistivity. हा जो रो आहे हा प्रोपोर्शनॅलिटीचा कॉन्स्टंट आहे ह्या इक्वेशन मध्ये, आणि यालाच रेझिस्टिव्हिटी असं म्हणतात, यालाच रोधकता असं म्हणतात. नाउ व्हॉट इज द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी? द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी इज ओहम मीटर. काय आहे याचं युनिट? ओहम मीटर. ठीक आहे? आता बघा एक छोटासा डिफरन्स आहे रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी मध्ये. ठीक आहे? वरवर पाहता तुम्हाला दोन्ही शब्द सारखेच दिसतात जवळपास, की रेझिस्टन्स आणि रेझिस्टिव्हिटी. मग याच्यातला छोटासा फरक काय? तर रेझिस्टन्स चं जे युनिट आहे ते आहे ओहम. आपण इथं ओहम्स लॉ बघितला होता बघा, आठवतंय? ओहम्स लॉ काय होता? If the physical state of a conductor remains constant, then electric current is directly proportional to potential difference. ठीक आहे? जॉर्ज सिमन्स ओहम हा जर्मन सायंटिस्ट होता, आणि या जर्मन सायंटिस्टने काय केलं तर रेझिस्टन्स मोजून दाखवला, आणि म्हणून रेझिस्टन्सला युनिट देण्यात आलं ओहम. काय? ओहम.
या शास्त्रज्ञाच्या नावावरतून, त्याच्या नावाप्रत्यर्थ याला ओहम हे युनिट देण्यात आलं. कशाला? रेझिस्टन्सला. तर दुसरीकडे रेझिस्टिव्हिटी ही कोणत्या लेटरने दर्शवली जाते? रो. आणि रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय आहे? ओहम मीटर. व्हॉट इज द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी? ओहम मीटर. व्हॉट इज द युनिट ऑफ रेझिस्टन्स? ओहम. What is the letter of resistance? R. And what is the representation? How represent the resistivity? It is by rho. R represent resistance, rho represent resistivity. हा फरक आहे. आणि रेझिस्टन्स युनिट आहे ओहम, तर रेझिस्टिव्हिटीचं युनिट आहे ओहम मीटर. येतंय लक्षात? ठीक आहे. आता बघा, याच्या पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक सर्किट. इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे विद्युत परिपथ. अ डायग्राम इज गिवन फॉर यू. बघा तुमच्या समोर डायग्राम आहे. दिस इज अ सर्किट फॉर यू. आपण सर्किट मधले छोटे छोटे भाग, कशापासून सर्किट बनतं ते आता बघू. सर्किट बनण्यासाठी तुम्हाला पाहिजे सेल. सेलचं काम काय? पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट करणं. त्याच्यानंतर कंडक्टिंग वायर. त्याच्यानंतर आपल्याला पाहिजे एमीटर. व्हॉट इज द रूल ऑफ एमीटर? एमीटर इज यूज टू मेजर द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट मोजण्याचं काम कोण करतो? एमीटर. देन तुम्हाला कोणत्याही वाहकामधून जी इलेक्ट्रिसिटी वाहतीये ती किती पाहिजे ते नियंत्रित करण्यासाठी त्यानुसार त्याच्यावरती गतिरोधक बसवला जातो, म्हणजेच रेझिस्टन्स बसवला जातो. बरोबर आहे ना? इलेक्ट्रिसिटीची गती कमी किंवा तुम्हाला अपेक्षा इतकं करण्यासाठी. म्हणजे बघा, रस्त्याने जेव्हा तुम्ही गतीने जाता तर वाहन सुरू केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली 100चा स्पीड पकडता का? नाही, तो हळूहळू वाढत जातो. बरं, थ्रूआउट द तुमच्या जर्नी तुमचा स्पीड कॉन्स्टंट असतो का? तर नाही. तुम्ही जेव्हा शहरामध्ये पोहोचता तेव्हा तो कमी झालेला असतो आणि जेव्हा तुम्ही हायवेवर असता तेव्हा तो वाढलेला असतो. हायवेवरती का वाढलेला असतो? कारण तिथे गतिरोधक नसतात. सिटीमध्ये का कमी असतो? कारण तिथे गतिरोधक असतात. बरोबर आहे? मग तुमच्या इलेक्ट्रिसिटीचा म्हणजे इलेक्ट्रिक करंटचा स्पीड सुद्धा नियंत्रित करण्यासाठी यू पुट रेझिस्टन्स. रेझिस्टन्सचं काम आहे इलेक्ट्रिसिटी करंटला काय करणं? रोध निर्माण करणं. रोध कशामुळे निर्माण होतो? म्हणजे रेझिस्टन्सचं युनिट काय आहे? तर रेझिस्टन्स युनिट आहे ओहम. आणि हा रेझिस्टन्स मोजणार कशामध्ये? तर तो मोजला जातो व्होल्टमीटरने. व्होल्टमीटरने तुम्ही रेझिस्टन्स म्हणजे रोधकचा व्हॅल्यू मोजू शकता. त्याच्यानंतर हे तुमचं सर्किट कंप्लीट होतं. नाउ प्लीज सी द डायरेक्शन ऑफ द इलेक्ट्रिक करंट. इट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. राईट? पॉझिटिव्ह टर्मिनल कडून निगेटिव्ह टर्मिनल कडे तुमचा काय फ्लो होतो? इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो. आता तुम्हाला शिकायची आहे इलेक्ट्रिक सर्किटची व्याख्या. पहिले तर डायग्राम व्यवस्थित बघून घ्या. बघा, तर काय आहे व्याख्या इलेक्ट्रिक सर्किटची? द कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स connected between the two ends of the cell and other resistors is called electric circuit. इलेक्ट्रिक सर्किटची व्याख्या काय बघा? अ कंटिन्युअस पाथ carrying electric current through the conducting wires connected between the two ends of the cell. आता बघा, सेलचा एक एंड हा काय? पॉझिटिव्ह टर्मिनल आणि दुसरा एंड काय आहे? निगेटिव्ह टर्मिनल. ठीक आहे? आणि ह्याच्यामध्ये अजून रेझिस्टन्स पण आहे. म्हणजे इथं रेझिस्टर बसवलेला आहे, व्होल्टमीटर, एमीटर असे बाकीचे इक्विपमेंट आहे. तर याला म्हणायचं इलेक्ट्रिक सर्किट. आय विल रिपीट द डेफिनेशन. काय आहे डेफिनेशन इलेक्ट्रिक सर्किटची? तर इट इज द कंटिन्युअस पाथ ऑफ एन इलेक्ट्रिक करंट थ्रू कंडक्टिंग वायर्स कनेक्टेड between the two ends of the cell and other resistance is called electric circuit. ही आहे इलेक्ट्रिक सर्किटची डायग्राम आणि ही होती त्याची व्याख्या. कंडक्टिंग वायर. आता बघा, इथं अजून एक गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. एमीटर हा जो असतो, जो इलेक्ट्रिक करंट मोजतो, हा सिरीज मध्ये जोडला जातो आणि दुसरीकडे व्होल्टमीटर हा जो आहे हा पॅरलल मध्ये जोडला जातो. प्लीज रिमेंबर दॅट एमीटर is in series
अँड व्होल्टमीटर इज इन पॅरलल. ठीक आहे मित्रांनो, तर आजच्या लेक्चरला आपण इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत करंट इलेक्ट्रिसिटीचा पुढचा भाग. तोपर्यंत स्टे ट्यून, स्टे हॅपी अँड लर्न.